महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचं सर्व्हर अखेर सुरळीत झालेलं आहे। काल संपूर्ण दिवस परिवहन मंडळाचं सर्व्हर डाऊन होतं। आरक्षणाकरता आलेल्या प्रवाशांना त्यामुळे माघारी परतावं लागलेलं। मात्र आज सर्व्हर सुरळीत झाल्यानं आरक्षणासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। तर मुंबई सेंट्रलमध्ये अनेक प्रवासी एसटी आरक्षणासाठी दाखल झाले। तर अनेक प्रवासी आरक्षण घेण्याकरता मुंबई सेंट्रल इथे दाखल झालेले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचं काल रिझर्वेशनचं जे ॲप होतं ते बंद झालेलं होतं, सर्व्हर डाऊन झालेला होता आणि याचं कारण जे होतं ते म्हणजे काही तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या रिझर्वेशन ॲपमध्ये सर्व्हरमध्ये डाउनलोड करायच्या होत्या आणि त्यासाठी थोड्या वेळापुरती संपूर्ण महाराष्ट्रात हे सर्व्हर बंद करण्यात आलेलं होतं। त्यामुळे काल दिवाळीच्या ऐन तोंडावर अशा पद्धतीचं सर्व्हरमध्ये बदल करण्याचं काम काढल्याने नागरिकांचे मात्र प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झालेले पाहायला मिळाले होते। काल कोणालाही रिझर्वेशन मिळालेलं नव्हतं। मात्र आज जर आपण बघतोय तर रिझर्वेशन काउंटर जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि हळूहळू का होईना हे रिझर्वेशन काउंटर सुरू असल्याने आता सध्या अनेक नागरिक जे आहेत ते अनेक प्रवासी जे आहेत ते तिकीट काढण्यासाठी इथे उभे असल्याचे पाहायला मिळतात। मी आहे आता मुंबई सेंट्रलला आणि मुंबई सेंट्रल येथून अनेक प्रवासी जे आहेत ते रोज ये जा करत असतात। मोठ्या संख्येने मुंबईतून गावाकडे जाण्यासाठी प्रवासी निघालेले असतात। दिवाळी आहे, उद्यापासून धनत्रयोदशी आहे, दिवाळी सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर जे प्रवासी आहेत ते आपल्या गावाकडे जायला निघालेले आहेत आणि त्याचसाठी रिझर्वेशन काढण्यासाठी देखील अनेक जणांनी इथे गर्दी केली आहे। मात्र काल हा सर्व्हर चालू होत नसल्याने अनेक प्रवाशांना काल फटका बसला होता। आज हे सर्व्हर जे आहे ते सुरळीतपणे सुरू झाली असल्याची माहिती एसटीचे कर्मचारी आणि अधिकारी देताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।